आता ना बाजारात गेलं की रस्त्याच्या कडेला प्लांटरच प्लांटर दिसतात आणि असे छान छान प्लांटर दिसले की आपण मोहात पडतो आणि घेतो. पण असे प्लांटर्स घ्यायच्या विचारात असाल तर खरंच घेऊ नका. एकतर हँगही व्यवस्थित होत नाहीत, त्यातनं बऱ्याचदा मातीही बाहेर येते. ठरल्याप्रमाणे बरीचशी आज गार्डनिंगची कामं झालीत माझी आणि आता मला बनवायचा आहे स्वयंपाक. आज भाजी कशाची करू हा केबीसीतल्या अगदी 7 करोडच्या प्रश्न इतका भारी असणारा प्रश्न बायकांना रोज सतावतो. पण मला त्याचं टेन्शन नाही, कारण आमच्याकडे ना आपकी फरमाईश कार्यक्रम असतो आणि दररोज जो काही जशी फरमाईश करेल मग तशाप्रमाणे भाज्या आमच्याकडे बनत असतात. आता टोमॅटो आणि कांदा थंड होतोय तर म्हटलं गार्डनचा फेरफटका मारलाच पाहिजे, कारण इथे येऊनच जे आहे माझ्या जीवाला जरा जे आहे मस्त शांती मिळते. बरं गार्डनच नाही, माझ्या किचनच्या खिडकीमधनं दिसणारा हा व्ह्यू पण बघा, आहा हा, म्हणजे डोळे अगदी तृप्त होतात. कांदा टोमॅटोची पेस्ट केली आणि हा इथे जो पनीर दिसतोय ना तुम्हाला, हा आमच्या मॅडमने फ्रीजरमध्ये ठेवला होता आणि त्यामुळे त्याचा हा असा दगड झाला होता. मॅगीवर झालेत एक्सपेरिमेंट करून, आता पनीरवरही करायची काहीतरी प्लॅनिंग चालली तिची. बरं, अशी लाल चुटूक हॉटेलसारखी जर पनीरची भाजी पाहिजे असेल ना तर पेस्ट करताना त्यामध्ये बीट घालायला विसरायचं नाही बरं का. आणि आता काय मस्त पेस्ट शिजवून घेतली, त्यामध्ये हा सुरुचीचा मसाला आणि आपल्या घरचे जे तिखट मीठ हळद आणि 1-2 मसाले असतात ते ॲड केले, पनीर ॲड केलं, गरम गरम पाणी ॲड केलं आणि झाली माझी मस्त चमचमीत अशी पनीरची भाजी तयार.